मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईमध्ये दाखल झालंय। हजारो मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे वाशी टोल नाक्यावरून आता पुढे निघालेले आहेत। चेंबूरवरून सुद्धा ते पुढे निघालेले आहेत। वाशी टोल नाक्यावर मराठा कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे। पुष्पवर्षाव त्यांच्यावर करण्यात आलेले आहे आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्येच जरांगे पाटील आझाद मैदानामध्ये पोहोचणार आहे। आजपासून जरांगे आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू करणार आहे। आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण ते करणार आहेत। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। जरांगे आक्रमक झालेले आहेत। सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी फक्त 1 दिवसाची म्हणजेच 8 तासांची परवानगी देण्यात आलेली आहे आणि यासाठी आझाद मैदानामध्ये चोख पोलीस बंदोबस्त आहे। 200हून अधिक पोलीस अधिकारी सुद्धा तैनात आहे। तसंच दंगल नियंत्रण पथक आणि अग्निशमन दल सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। तर आझाद मैदानामध्ये आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आहेत। आपण मनश्रीकडे जाणार आहोत। मनश्री, सध्याचं काय वातावरण आहे? सध्या माझ्या मागे तुम्ही बघताय की जयघोष सुरू आहे मनोज जरांगे यांचा। सोबतच घोषणाबाजी पकडलेला आहे आणि संपूर्ण आझाद मैदानाचा परिसर जर तुम्ही बघाल तर हा आझाद मैदानासमोरचा महापालिका मार्ग आहे आणि हा अक्षरशः आपल्याला गर्दीनं फुलून जाताना बघायला मिळतो आहे। मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आता हळूहळू आझाद मैदानाकडे कूच करतो आहे आणि सोबतच अनेक मराठा आंदोलक हे आझाद मैदानावर यापूर्वीच येऊन पोहोचलेले। मला सांगा, कधी आलात तुम्ही मुंबई? कुठल्या तयारीनिशी आलेला आहात? एका दिवसाची मुदत मिळालेली आहे, एका दिवसाच्याच परवानगीने तुम्ही इथे आलेला आहात। सरकारने किती दिवसाची मुदत दिली याच्याशी आम्हाला काही घेणदेण नाहीये। आम्ही काल 5 वाजता मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही फक्त पाटलाचा आदेश येऊपर्यंत आम्ही मुंबईमध्ये थांबणार। पाटील बोलते सबको बोलते। पाटील ज्या वेळेस सांगतील मुंबई सोडायची त्याच वेळेस पूर्ण मराठे मुंबई सोडणार आहेत। तोपर्यंत एकही मराठा मुंबईतून बाहेर जाणार नाही। मात्र सगळ्यात महत्त्वाचं की गणेशोत्सवाचं वातावरण आहे। मुंबईत आधीच गणेशोत्सवाला गर्दी असते। मराठा आंदोलकांना काही सूचना दिलेल्या आहेत का मनोज जरांगेंनी की कुठल्या पद्धतीचं पालन करायचं आहे, कुठल्या शिस्तीचं पालन करायचं आहे? मॅडम, हे आमचं शांततेचं आंदोलन आहे। आम्ही गणपती उत्सवाला कसलाही त्रास देत नाहीये। गणपती उत्सव देखील आमचाच आहे, सर्व समाज देखील आमचाच आहे, सर्व समाज बांधव देखील आमचे। आम्ही पूर्ण आंदोलन हे शांततेत करणार। मुंबईकरांना काय आवाहन आहे तुमचं? मुंबईकरांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा, आमच्या आरक्षणाला पाठिंबा द्यावा आणि लवकरात लवकर 1 दिवसाची तुम्ही मुदत देताय तर 1 दिवसातच आमचं आरक्षण देऊन टाका, म्हणजे आम्ही आमच्या मार्गाला मोकळे। मात्र आता चॉकलेट घेणार नाही। आता आम्हाला लेखी आश्वासन लागते। आज आम्ही रात्रपासून 4 दिवसापासून आम्ही दादाच्या सोबत आहोत। 4 दिवसापासून आता आम्ही त्या उड्डाण पुलाखाली झोपलेले आहोत रात्रपासून। 4 दिवसापूर्वीच आला तिथे? 4 दिवसापासून आम्ही मुंबई तयारी करून आलेला आहात का? साहित्य घेऊन आलात का? आम्ही तयारी करून आलो। आमचा गॅस आणला, आमचे तांदूळ आणले, आमचं ज्वारीचं पीठ आणलं। आम्ही भाकरी करून राहणार। आम्हाला आरक्षण भेटलं नाही, आम्ही गावात जीवन जगू शकत नाही। आम्ही जर गावाकडे गेलो 2 महिने गावाकडे जाणार नाही, इथेच नाही जाणार नक्की आपण बघतोय की जर मागच्या बाजूला आपण बघितलं तर जल्लोष सुरू आहे, जयघोष सुरू आहे आणि आपल्याला जर मुंबई पोलीस हे या ठिकाणी आपल्याला चोख बंदोबस्त लावताना बघायला मिळत आहेत। इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं जे आंदोलकांकडून सांगितलं जात आहे की एका दिवसात आरक्षणाची आम्हाला पूर्तता करा, कागदोपत्री हे आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। आम्ही तातडीने आरक्षण मिळाल्यानंतरच मुंबईतून निघून जाऊ। मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाहीये तोपर्यंत मुंबईतून काढता पाय घेता येणं शक्य नाही। माझ्या मागे जर तुम्ही तिकडे बघितलं तर हलगीच्या तालावरती हा संपूर्ण परिसर निरादून सोडलेला आहे मराठा आंदोलकांनी आणि त्यांनी असा निर्धार केलेला आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही। मला सांगा की एका दिवसाची परवानगी मिळालेली आहे, तुमचा निर्धार आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इकडनं जाणार नाही, तयारी निशी आलेला आहात असं काही आंदोलकांनी आम्हाला सांगितलेलं आहे। मुंबईकरांना तुमचं काय आवाहन आहे? हो, तयारी निश्चित झालेली आहे। मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही। मुंबई सोडत नाही, आम्ही मुंबईच्या बाहेर जाणार नाही। जोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईच्या बाहेर जाणार नाही। जरांगे पाटलाच्या नियमानुसार, जरांगे पाटील म्हणतील तशा नियमानुसार जर आरक्षण मिळत नाही तर आम्ही मुंबईच्या बाहेर आता जाणार नाही। हा संकल्प आम्ही मराठ्यांनी घेतलेला आहे। हा मराठा सर्व साहित्य जीव देऊ, पाटलांसाठी जीव देऊ आपण।
त्यांनी लवकरात लवकर आमचं आझाद मैदानावर आरक्षण जाहीर करावं हीच विनंती आम्हाला. मागण्या मान्य करावं. आम्ही पाटलांसोबत कायमस्वरूपी मात्र मुंबईत गणेशोत्सव आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं वातावरण आहे. विशेषतः मुंबईत तर मोठी गर्दी होते. लालबागचा राजा असेल, मुंबईचा राजा असेल, याच्या दर्शनासाठी मुंबईकरांकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? त्यांनी आम्हाला सांभाळून घ्यावं. आजपर्यंत आम्ही त्यांना सांभाळलंय. त्यांनी आता आम्हाला सांभाळून घ्यावं. आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत. जसे मुंबई महाराष्ट्राची हिंदू आहोत. आम्ही मराठा हिंदू आहोत. आम्ही हिंदूंना काही त्रास होणार नाही. गणेश उत्सवाला काही त्रास होणार नाही. आम्ही मराठे. आम्ही आवाहन करतो, फक्त आम्हाला आरक्षणाची गरज आहे. ते सरकारने मान्य करावं. जरंगे पाटलानुसार सगळे अटीवर मान्य कराव्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पक्का मावळा म्हणून मनोज जरांगे पाटलाकडे अख्खा महाराष्ट्र बघतोय. छत्रपतींचा इमानदार मावळा एकच भेटला आजपर्यंत. बाकीचे सगळे लोक मत खाऊन आमदार खासदार हमी पत्र घेण्यात आलं मनोज जरांगेंकडनं, असं पोलीस सूत्रांकडनं कळतंय की वेगवेगळे नियम, वेगवेगळ्या अटी शर्ती पोलिसांनी घालून दिलेल्या आहेत. त्या मान्य आहेत का तुम्हाला? हो, मान्य आहेत. आम्हाला पाटील बनता येईल ते आम्ही प्रत्येक गोष्टीचं पुढे कळत राहणार आहोत. तुम्हाला सांगायचं मला एकच, कुणबी नोंदी सरकारी दप्तरी यापूर्वी पण होत्या. ते कुणीही आम्हाला शोधून आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त मनोज दादा हा एकमेव आमचा संघर्ष होत आहे. त्या संघर्षात त्याने आम्हाला आमच्या कुणबी नोंदी सरकारी दप्तरीतून नोंदवून मिळवून आम्हाला आरक्षण हक्काचं मिळवून दिलेलं आहे. नक्कीच हा गणेशोत्सव मराठा समाजासाठी खरोखर विघ्नहर्त्याचा उत्सव ठरेल का? नक्की 100% हे मराठा समाज पूर्ण करून दाखवतील. आम्ही आमच्या गणेशोत्सव गावाकडचा सोडून आज मुंबईत आलोय. आम्ही एकच संदेश मुख्यमंत्री साहेबांना एकच संदेश देतोय की आम्ही सुद्धा संघाचं काम करतो. आम्ही संघाचं काम करून सुद्धा आम्ही आज मनोजदादासाठी, आमच्या मराठा समाजासाठी आलेलो आहेत. आणि आमच्या लेकरं बाळांना भविष्यात आज जर संघ सांगतो की समरस्ता आणा, संघ सांगतो की समरस्ता आणा, तर आम्ही समरस्तेसाठी आम्ही पण हिंदू आहोत. आम्ही मराठा असून आम्ही समरस्तेसाठी काम करतोय. तर आम्ही बारा बलुतेदार यांच्यासाठी आतापर्यंत आम्ही मोठे भाऊ म्हणून लढलेलो आहोत. आणि एवढं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः संघाचे स्वयंसेवक आहात. मी स्वयंसेवकच आहे संघाचा, ग्रामीण स्वयंसेवक आलेलो आहे संघाचा. आणि मी एकच फडणवीस साहेबांना संदेश देतोय की त्यांनी लवकरात लवकर मराठी आणि मराठा समाजाला लवकरात लवकर हे आंदोलन संपून आरक्षण द्यावं. नक्की त्याच्यामुळे जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आझाद मैदानातून हलणार नाही असा निर्धार आता मराठा समाज व्यक्त करतोय, मराठा आंदोलक व्यक्त करतायत. खरं तर अनेक खेड्यापाड्यातून सुद्धा अनेक आंदोलक हे मुंबईतल्या आझाद मैदानाकडे कूचकर्ते झालेले आहेत. आणि ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की मुंबईतल्या गणेशोत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही किंवा कुठेही शिस्तभंग होणार नाही, अशा पद्धतीचीच भूमिका ही मराठा आंदोलकांची राहील. मात्र सध्याचं चित्र आपण बघतो आहोत. मी सध्या जो परिसर तुम्हाला दाखवते आहे हा परिसर आहे मुंबई CSFTचा परिसर, दक्षिण मुंबईचा परिसर, ज्या ठिकाणी प्रचंड रहदारी असते. अगदी दिवसातले 24 पैकी 22 तास या रस्त्यांवरून गाड्या धावताना आपल्याला बघायला मिळतात. आणि मुंबई महापालिका मुख्यालयासमोरचा हा परिसर आहे, जो संपूर्ण परिसर हा मराठा आंदोलकांनी निदादून सोडलेला आहे. मनोज जरांगे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जात आहेत. आझाद मैदानातून तोपर्यंत हटणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. त्यामुळे त्या तयारीनिशी हे सगळे आंदोलक आलेले आहेत. अक्षरशः अनेकांनी एक 2 महिन्याचं स्वयंपाकाचं साहित्य सुद्धा आपल्यासोबत आणलेलं आहे. त्यामुळे आजचा दिवस हा मराठा आंदोलनाच्या दृष्टीने ऐतिहासिक असा दिवस ठरेल हे निश्चित. अगदी ही संपूर्ण गर्दी ही पुरेशी बोलकी आहे. उच्चांक मोडीत कदाचित काढले जाऊ शकतात तशी शक्यता करता आपल्याला दिसते. कारण मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर आपल्याला मराठा बांधव व्यापलेले दिसत आहेत. तर त्याचबरोबर ताफा सुद्धा आता निघालेला आहे. फ्रीवे वरून आझाद मैदानाकडे हा संपूर्ण ताफा निघालेला आहे. हातामध्ये भगवे ध्वज घेऊन घोषणा देत हे सर्व बांधव निघालेले आहेत.